नमस्कार मंडळी, आज आपण दोन प्रकारचे आप्पे बनवणार आहे। एक बनवणार आहे भोपळ्याचे आणि दुसरे बनवणार आहे केळीचे। त्यासाठी लागणारे साहित्य: वेलची, किसून घेतलेला भोपळा, एक वाटीभर गव्हाचे पीठ, गूळ आणि दुसरं बनवणार आहे ती केळीचे आप्पे। चला आता आपण पहिले भोपळ्याचे आप्पे बनवून घेऊया। त्यासाठी आता पीठ भिजवून घेऊया। थोडस वेलची पावडर, वाटीभर गव्हाचं पीठ। आता आपण गूळ टाकून घेऊया। आता पीठ भिजवून घेऊया आपण। त्यासाठी पाणी घालूया, थोडं थोडं पाणी घालायचं। लई पण पातळ बनवायचं नाही, लई पण घट्ट नाही बनवायचं। जसं भाज्याचं पीठ असतं त्याप्रमाणे बनवायचं। थोडा सोडा टाकूया, थोडस मीठ घालते चिमडभर। बिन मिठाचं करून म्हणून घालायचं असतं। आता हे मिक्स आपण करून झालेलं आहे आप्पेची तयारी। आता आपण 10 मिनिटं भिजत ठेवूया। हे 10 मिनिटं भिजते तोवर आपण केळीच्या आप्पेची तयारी करूया। आता मी केळी घेतली, ही चांगलं मॅश करून घेते। अशा प्रकारे मी मॅश करून घेतलेले आहे। तुम्ही खिसून पण घेऊ शकता असा केळी। यात आता आपण गव्हाचं पीठ टाकून घेऊया। आता थोडी वेलची घालूया, चिमटभर सोडा घालूया। आता आपण गूळ टाकून घेऊया। आता मिक्स करून घेऊया। थोडंसंच केळीला घालायचं पाणी। हे मुलांच्या डब्यासाठी छान आहे। काही मुलं केळी खात नाही ती, त्यासाठी ही झटपट होणारी रेसिपी आहे। भोपळा पण खात नाहीत मुलं, कशी तरी मुलांच्या पोटात जायला पाहिजे भोपळा, त्यासाठी आपण ही रेसिपी झटपट बनवायची आहे। आता आप्याचं चांगलं भिजवून घेतलेलं आहे, थोडा हलवून घेऊया। आणि हे पण आप्याचं भांड, आता आपण गॅसवर आप्याचं भांडं पण ठेवलेलं आहे। चला तूप टाकून घेऊया भांड्यात। चला तूप टाकून घेऊया। हे तुम्ही तळून पण घेऊ शकता सा, पण ही थोड्या तेलात कसं बनवायचं किंवा तुपात कसं करायचं हे बघायचं। आता मी ह्याच्यात आप्पे करायला सोडते। बारीक टाकताना बारीक गॅस करायचा। पण 5 मिनिटं थांबायचं। आता आपण बघूया उघडून झालेत का। आता उलटून घेऊया। तुम्ही बघू शकता कसे मऊ लुसलुशीत झालेले आहेत आणि फुगलेत किती छान बघा।
थोडं 2 मिनटं दुसरी बाजू भाजायसाठी झाकू शकतो. चला आपण बघूया आता कसे झाले भाजले काय. बघा कसं छान भाजलेलं. आता आपण आप्पे काढून घेऊया. प्रकारे आपले आप्पे पूर्ण बनवून झालेले आहे. आता आपण केळीचे आप्पे बनवून घेऊया. चला आपण तूप टाकून घेऊया. चला केळीचे आप्पे आपण आता करून घेऊया. अशा प्रकारे आपण सर्व केळीचे आप्पे टाकून घेतलेले आहेत. आता 5 मिनिटं झाकण घालूया. चला आपण केळीचे आप्पे कसे झाले बघूया. आता पलटून घेऊया. दुसरी बाजू भाजून घेऊया. आपल्या पूजेचे परत ही केळी जास्त राहिलेली असते, ती पिकत असते, ती ते चिलटव असते, ती त्याच्यापेक्षा काहीतरी त्याचं प्रसाद काय तर करून मुलांना द्यायचा खायला. ती पण आवडीनं खाते ती आणि जास्त मुलांना बाधत पण नाही. आणि 2 मिनिटं दुसरी बाजू भाजून घेऊया. चला आपण सर्व आप्पे काढून घेऊया. अशा प्रकारे आपली केळीचे आप्पे तयार झाले. अशा प्रकारे आपले दोन्ही आप्पे तयार झालेले आहेत. हे भोपळ्याचे आप्पे आणि हे केळीचे आप्पे. हे तुम्ही घरी करून बघा. तुम्हाला आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलला फॉलो करा.